यावेळी आपल्या सोबत आहे डॉक्टर सागर वजे, आपण भारतीय जनता पार्टी जिल्हा संयोजक वैद्यकीय आघाडी चंद्रपूर ग्रामीण मध्ये आहात. सर, आमच्या चॅनल्स मध्ये आपलं स्वागत आहे. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ, आता हे निवडणुकीची लढत सुरू झालेली आहे, तर मला सांगा, हे वरोरा मतदारसंघातून कशा प्रकारची आपली पुढची रणनीती आहे, काय मुद्दे आहे आपले भारतीय जनता पार्टीचे, त्याबद्दल. वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र हे मूळतः मागील 10 वर्षापासून काँग्रेसकडे आहे आणि या निर्वाचन क्षेत्रात भारतीय जनता पार्टीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 68,000 मतं घेतलेले आहेत. जर तुम्ही लोकसभा इलेक्शन बघितलं तर या इलेक्शन मध्ये जी लढत होती ती सुधीर भाऊ आणि वहिनी यांच्यात थेट होती. या थेट लढतीमध्येही वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्रात भारतीय जनता पार्टीने 68,000 इतकं मताधिक्य घेतलं. हे मताधिक्य माझ्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचा मागच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत जर तुम्ही बघितलं तर आमच्या उमेदवाराला इथे 55,000 मतं मिळाले होते आणि 13,000 अधिक मते मिळालेली आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचा बेस इथे स्ट्रॉंग आहे. हा बेस स्ट्रॉंग असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही परत एकदा ही सीट भारतीय जनता पार्टीलाच मागणी करू आणि भारतीय जनता पार्टीतर्फे जोही उमेदवार पक्षश्रेष्ठी इथे देतील त्याच्या मागे भक्कमरित्या आम्ही उभं राहू आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. यावेळी आपण हे बघतोय की चुरसची लढत आहे वरोरा मतदारसंघामध्ये, तर मला सांगा, आता हे जे भारतीय जनता पार्टी तर्फे बरीचशी योजना क्रियान्वित केलेली आहे, मुख्यमंत्री लाडकी योजना, हे जे सुरू आहे त्याचे इम्पॅक्ट किती पडणार महिलांवर आणि त्याचं पोट रूपांतरित काय होणार त्याबद्दल. आता देवेंद्रजींच्या माध्यमातून, एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून आणि अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता देण्यात आली. या योजनेद्वारे थेट 1,500 रुपये परिवारातील 3 सदस्यांना, 3 महिलांना आम्ही डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये देतो आहे. या योजनेचा लाभ महिलांना तर होईलच आणि त्या दृष्टीने महिलांचं सशक्तीकरण व्हायला याचा फार फायदा होईल आणि याचं वोट रूपी रूपांतर तर आम्हाला होईलच. पण आमची ही योजना काही 2 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यासाठी नाही, तर आम्ही ही यापुढेही ही योजना अविरतपणे सुरू ठेवू आणि नुकत्याच झालेल्या इलेक्शन मध्ये मध्य प्रदेशमध्ये ही योजना फार योग्यरित्या राबवली गेली आणि त्याचा परिणाम तुम्हाला तिथल्या लोकसभेच्या रिझल्टमध्ये दिसला. तर मला असं वाटतं की ही एक चांगली पहल आहे जी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलेली आहे. त्याच सोबत अशा बऱ्याच, फक्त हीच एक योजना नाही तर अशा बऱ्याच योजना भारतीय जनता पार्टीतर्फे राबवण्यात आलेल्या आहेत. तुम्ही जर आधी बघितलं तर आधीच्या सरकारमध्ये संजय गांधी निराधार योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना या 2 व्यतिरिक्त कुठलीही योजना राबवल्या जात नव्हती. पण मोदींच्या काळामध्ये मागील 10 वर्षांमध्ये 15 तरी अशा योजना जीवनोपयोगी आहेत ज्या भारतीय जनता पार्टीने सातत्याने राबवल्या. या महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये पहिले फक्त 1.5 लाखापर्यंत उपचार केला जायचा आणि तेही फक्त पिवळ्या शिधापत्रिका ज्यांच्या होत्या त्यांनाच हा लाभ दिला जायचा. पण एकनाथजी शिंदेच्या मंडळामध्ये हा निर्णय घेण्यात आला की शिधापत्रिका कुठल्याही रंगाची असो, हा फायदा आम्ही शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करणार आणि या सगळ्या लाभदायी योजनांचा फायदा निश्चितच महाराष्ट्रातील जनतेला होईल आणि त्याचा फायदा या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला निश्चितच होईल असा मला आत्मविश्वास आहे. विरोधी पक्ष हेही असे ओळखत आहे की आता नुकत्याच लोकसभाची निवडणूक जे संपलेले आहे त्या पार्श्वभूमीवर ही जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी योजना ते सुरू केलेली गेलेली आहे. तर मला सांगा की याचा इम्पॅक्ट किती आपल्या पक्षावर पडणार आणि ते नॅरेटिव्ह जे क्रिएट करत आहे विरोधी पक्षाचं कामच नॅरेटिव्ह सेट करणं आहे. आजही तुम्ही त्यांचं नॅरेटिव्ह बघितलं तर ते म्हणतात की गव्हर्नमेंट काही तुमच्यावर उपकार करत नाहीये, टॅक्सच्या माध्यमाने जे पैसे घेतले आहे तेच तुम्हाला ते परत देतात आहे.
पण मी त्यांना सांगू इच्छितो की याच्या आधी जेव्हा तुमचं सरकार इतके वर्ष होतं, तुम्हाला पण व्हॅट मिळत होता, तुम्ही या योजना का नाही राबवल्या? आता भारतीय जनता पार्टी ही योजना राबवते आहे, त्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखत आहे आणि तुम्ही म्हणता की हे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. तर आमची ही नीती काही या 2 महिन्यात किंवा 3 महिन्यासाठी नाही, तर पुढेही आमचीच सत्ता येणार आहे आणि पुढील 5 वर्ष सातत्याने आम्ही ही या योजना राबवू, याची मी आपल्याला ग्वाही देतो. जिल्हाध्यक्ष ग्रामीण वैद्यकीय आघाडीचा असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये विविध मेडिकल कॅम्प्स घेतले. मागच्या वेळेस पण आम्ही इथे भारतीय जनता पार्टी आणि रोटरीच्या माध्यमातून कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घेतला. त्यात 150 महिलांना आम्ही तपासणी केली आणि 3 महिला त्याच्यातनं पॉझिटिव्ह सापडल्या आम्हाला. त्यांचं आम्ही तिथेच थांबलो नाही, तर पुढे सावंगी मेघे हॉस्पिटलला पाठवून त्यांची पूर्ण ट्रीटमेंट आम्ही तिथे केली. आमच्यासाठी या निर्वाचन क्षेत्रात हे काम काही आजपासून आम्ही करत नाही आहे किंवा ही लाडकी बहीण योजना आता सुरू केल्यामुळे विरोध्यांच्या पोटात दुखणं साहजिक आहे. विरोधी पक्षही आरोप करताय की शेतकऱ्यांची दुरवस्था आहे, शेतमालाला भाव मिळालेला नाही, पीक विमा करणं सर्रास लूट होत आहे शेतकऱ्यांची, त्यावर आपण काय नाही, हे निश्चितच बरोबर आहे तुमचं की शेतकऱ्यांचं दुःख हे होतच आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला लोकसभेत दिसला. त्या अनुषंगानेच शेतकरी विमा असो किंवा त्यांना जो मिनिमम MSP असो की जो भाव जो आहे तो देण्याचा पुरेपूर प्रयत्न मोदी गव्हर्नमेंट करते आहे. मला असं वाटतं की या निर्वाचन क्षेत्रात मोठे उद्योग आणण्यामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील राहील आणि ते सुधीर भाऊ इथे निश्चित आणतील असं मला वाटतं. आपण भारतीय जनता पार्टीचे युवा तडफदार नेते आहात, ज्या पार्टीने आपल्याला संधी दिली तर आपण लढा देणार का? भारतीय जनता पार्टीमध्ये हा एक थंब रूल आहे की आदेशाचं पालन करणे. पार्टीने मला जर आदेश दिला, पार्टीने जर कोणालाही आदेश दिला तरी आम्हाला त्यांच्या मागे पाठीशी उभं राहणंच आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मला मिळाली काय किंवा अजून कोणाला मिळाली काय, आम्ही भक्कमरित्या, मला जर मिळाली तर माझ्या पाठीमागे पूर्ण पक्ष सामर्थ्याने उभा राहील आणि दुसऱ्यांनाही मिळाली तरी आम्ही त्यांच्या मागे सामर्थ्याने उभा राहील. जर मला जबाबदारी मिळाली तर मी निश्चितच ही जबाबदारी पार पडायला तयार आहे. प्रेक्षकांना हे होते डॉक्टर सागर वजे, जे आपण भारतीय जनता पार्टीचे संयोजक आहे. आपण पुढची काय व्यूहरचना असेल, कशा प्रकारचा चौफेर विकास होणार आहे मतदारसंघाचा, त्याबद्दल आपण विस्तृत संवाद केला आणि आपला वेळ आमच्या चॅनलचा दिला, त्याबद्दल सर आपण धन्यवाद. नमस्कार.